स्वर्गवासी प्रोफेसर श्री रामनिवासजी प्रेमचंदजी करवा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रतीक्षालयाचं लोकार्पण डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. जिल्हा शवचिकित्सालय गृहाच्या शेजारी हे प्रतीक्षालय उभारण्यात आलं असून यावेळी रोटरी क्लब आणि रेनबो क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव करवाच्या फॅमिली म्हणजे आई आणि मिसेस यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. आजपासून हा शेड वापरण्यासाठी ओपन केलेला आहे. बातम्या आलेले ते सगळे रेडी राहायचे 2-3 प्रकारचे. पहिल्या दिवशी वाचलो, बघितलं, टेन्शन आलं, थोडे अवघड दिसलं. दुसऱ्या दिवशी बघितलं, जेव्हा केव्हा बातमी येते तिथं माझ्या टेबलवर पेपर दिसले की समजायचं की दवाखान्याची बातमी आहे. पण ते आणून ठेवणारे देखील माझ्याच घरात आहे. म्हणजे ते असतात, कुठेही जर तुम्ही ते असणार नाही तर ते आणून ठेवायचे. एक आठवड्यावर बघितलं, नंतर मी काय करू की पेपर आहेत ते जमा करून ठेवायचो, लक्ष नाही द्यायचं. तसेच 2 महिने 4 महिने 6 महिने गेले शांतीत. जवळ सरांनी 6 महिन्यांनी सर्टिफिकेट दिलं मला. डायरेक्टर का म्हणतोय हे तिच्या मागची पार्श्वभूमी सांगतो की तुम्ही कोणावरही कारवाई केली नाही, कोणाच्या पोटावर पाय दिलं नाही, काही नाही, पण इथे 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह. निजामाच्या काळातला फडका झडका दवाखाना होता, पण मजबूत होता. वाटताना समजलं की किती त्याच्यात स्ट्रेंथ आहे म्हणायची. सर आताच देखील त्या क्वालिटीचं हॉस्पिटल गवर्नमेंटची बिल्डिंग कोणती. उन्होंने हमें जिंदगी में सिखाया कि सोसाइटी के लिए हमें रिटर्न में कुछ करना चाहिए, और आज उन्हीं के आशीर्वाद की वजह से ये हिम्मत और ये सब कुछ मुझे मिला कि मैं शेड बना पाया. मैं साथी सर को धन्यवाद कहता हूँ कि उन्होंने पूरे साल हमें अच्छे से जहाँ जहाँ हमारी ज़रूरत हमें लगती थी उन्होंने हमारी मदद की, हमें को सिखाया, सपोर्ट किया, पूरे क्लब को सपोर्ट किया. उसके लिए साबू सर का बहुत बहुत धन्यवाद. मैं प्रोजेक्ट चेयरमैन युनिक पर्सनॅलिटी होती की आय कांट टेल यू. रामभाऊ म्हणायचो मी त्याला, प्रोफेसर रामभाऊ करवा. खरं म्हणजे करोडोची संपत्ती असताना काही कारण नव्हतं, पण त्यांनी स्वतःला शिक्षण क्षेत्रात वाहून घेतलं होतं. दे वर टीचिंग सायन्स टू द स्टुडंट 11-12. आणि फार मला अभिमान आहे, माझी मुलगी त्यांचा स्टुडंट होती. आणि रामभाऊचं इतकं बारीक लक्ष होतं त्या पोरीवर की व्हायलाच पाहिजे, कसंही करून किती चांगला स्कोर करायलाच पाहिजे. वर्षभर त्यांचं त्या पोरीवर लक्ष होतं. मी खूप खूप आभारी आहे रामभाऊचा. रामभाऊच्या अखेरच्या स्टेजपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. आणि हा गोष्ट म्हणजे रामभाऊ आणि मी म्हणजे असं एक घरासारखं होतं आम्ही. माझ्या मुलीचं लग्न रामभाऊच्या सीतावाटिकेला झालं, गौरव. आणि फार गमतीदार गोष्ट झाली. मला लोकात म्हणजे माझ्या गावात मला लोक माझं आश्चर्य करतात, असं कसं झालं. खूप मोठं रिसेप्शन झालं सीतावाटिकाला. आणि जेव्हा मी रामभाऊकडे गेलो, भाऊ याचं बिल तुम्ही घ्या. रामभाऊने काय म्हणावं, तुमची मुलगी आहे ना म्हणे, माझी पण पुतणी आहे, तिला भाडं लागणार नाही. समथिंग अमेझिंग. मी गावाला सांगितलं ना सर्वांना ह्या गोष्टी, म्हणजे असं कसं घडलं म्हणे. रामभाऊने एकही पैसा मला सीतावाटिकाचा घेतला नाही. समथिंग दॅट वॉज ग्रेट थिंग फॉर मी. वंडरफुल. असे आमचे रामभाऊ होते.